सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना प्रणाम. व्यासपीठावरच्या मान्यवरांना सगळ्यांना प्रणाम. जगद्गुरूंचं जे काम मी बघून एकदम खरंच मी पहिल्यांदा थक्क झालो की मानवासाठी एवढ्या मानववादी लेवलवरती चाललेलं आहे. खरं तर आणखी तुझा धर्माला संकटाला घाबरलं पण नसते. असं काय संकट वगैरे नाही आहे. मुळात काय मानव धर्मच आधी असतो ना. मग मानवाने सगळे धर्म केले. जगात पृथ्वीवर पहिल्यांदा झाड आलं, नंतर माणूस आला, नंतर त्यांनी धर्म वगैरे तयार केला, नंतर देव वगैरे तयार केले, नंतर जातीपाती तयार झाल्या. पण मुळात झाड आले. म्हणून आम्ही नेहमी होतो झाडाचे गुण गावो, झाडाचे गुण घेऊ. झाड म्हणत नाही मी ख्रिश्चन धर्मात वाढणार नाही, किंवा झाड म्हणत नाही माझ्या सावलीला आजारी माणूस आला, मोठा माणूस आला, लिडर आला मोठा, असं झाड कुठलंही काही म्हणत नाही. तर झाड हे मूळ सगळ्याचं आहे. कारण आपल्याला जन्म देते ती आई ही खरं आपला आद्यगुरू असतो असं मी मानतो. म्हणजे आपल्याला पहिलं काय शिकवलं जातं तर हे शिक्षण आई देते, वडील देते, नंतर गुरुजी देतात. पण आईनं जन्म दिल्यानंतर आपण पहिलं काय करतो, ऑक्सिजन देतो. आणि ते ऑक्सिजन आपल्याला झाड देते. आणि ज्या दिवशी तुमची अवकाश संपते, तुमचा काळ संपतो, तेव्हा तुम्ही ऑक्सिजन घेणं बंद करता, तुमचं तुम्ही जाता, झाड तुमच्यासाठी तयारच असतं, झाड तुमच्या पिढ्यांपिढ्यांसाठी तयारच असतं. त्यामुळे मला असं वाटतं की आई आणि झाड याच्यापेक्षा जगात कोणी ग्रेट नाही. अजून कुठलाही सेलिब्रिटी, कुठलाही नेता, कुठलाही डॉक्टर, कुठलाही ॲक्टर अजून सावली द्यायला शिकला नाही, अजून ऑक्सिजन द्यायला शिकला नाही, किंवा अजून अन्नपाणी द्यायला शिकला नाही. अन्नपाणी कोण देत असेल? झाड देतं, जगी जन्मापासून मरेपर्यंत. पण मला असं वाटलं की किती पैसा कमावला, नाव कमावला, तरी आपण शेवटी आपल्याला काय कळलं की मी जो ऑक्सिजन घेतोय त्याच्यामुळे मी जिवंत आहे. मी आत्ता बोलतोय, प्रत्येक श्वासाला मला एक ऑक्सिजन घेऊन तुमच्याशी बोलावं लागतं. तर रात्रंदिवस झोपेसुद्धा आपल्याला ऑक्सिजन हा लागतो. त्यामुळं श्रीमंतीची व्याख्या काय? तर रात्री झोपेत तुम्ही नीट उठताय का, आणि उठल्याला तुम्हाला ऑक्सिजन घेता येतो का, म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात, म्हणजे तुम्ही जिवंत आहात. त्याचं कारण फक्त झाड आहे. तर मला नरेंद्राचार्यजींचा मेसेज आला आणि मी सगळं वाचलं, माहिती घेतली. तर मला पहिल्यांदा म्हटलं की यांचे विचार इतके चांगले आहेत, या व्यासपीठावर आपण जायला पाहिजे. कारण माझे पण विचार त्यांना आवडत आहेत, आमचं पण बोलणं चांगलं झालं. आणि माझे विचार म्हणजे काय, झाडाचे विचार, आईचे विचार, मी यांच्यावर काय अभ्यास आधी तो हा नाही आहे. पण मला आयुष्यात सापलेली गोष्ट एवढीच आहे, कुठलाही सेलिब्रिटी मोठा नसतो, एक जगात सेलिब्रिटी असतो, ते म्हणजे झाड असतं, आणि ते मरेपर्यंत असतं. तर या व्यासपीठावर मला एवढं सांगितलं की आपण उत्तरोत्तर एखादं काम करताना वृक्ष प्रसाद योजना आम्ही कालच तुळजाभवानीच्या आपल्या तुळजाभवानीची पूजा सुरू केली. तिचे भक्त येतील, पूजा करतील, अभिषेक करतील, त्यांना एक प्रसाद म्हणून एक रोप दिलं जाईल. तर मी नरेंद्राचार्यजींना विनंती केली की आपल्या हस्ते जर एक रोप, देशी झाडाचं रोप, पवित्र रोप जर भक्तांना तुम्ही एक दिलं तर पर्यावरणाचं फार मोठं काम होईल. आणि जे भक्त आपलं रोप लावतील, थोडी बेलाचं लावलं, आंब्याचं लावलं, आवळा लावेल, तर 100-200 वर्ष टिकणारी ही झाडं त्यांच्या 7 पिढ्यांना उपयोगी पडतील. आणि गुरुजींचा आशीर्वाद तुम्हाला इतका उपयोगी पडेल, तुम्ही 7 पिढ्यात तुम्ही तुमचं कृत्य व्हाल. तर अजून काय सांगू? तर मला जास्त काय बोलायचं नाही. मला वाटतं की एक एवढा मोठा समूह आहे, तर आमच्या अरविंद जगताप हे आमचं थिंक टँक आहे, आणि त्यांनी प्रतिज्ञा दिली आहे झाडाच्या संदर्भात. तर मला वाटतं या समूहासमोर मला सांगायला आवडेल. मी एक गोळ म्हणतो, त्याची दुसरी गोळ तुम्ही म्हणा, म्हणजे तो एक तुमच्या पण डोक्यात झाड लागेल.